नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. सध्या देशात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरती जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये प्रशासनातील सर्व अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी शिंगारे यांनी सुरक्षित निवारगृहांची निवड करून ती सेवा सुविधांनी सज्ज ठेवण्याचं तसेच नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश दिलेत. यासोबतच सायरनची नियमित तपासणी करणे, जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी निश्चित करून त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेची तातडीने पाहणी करणे यावरती विशेष भर दिला आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात सामाजिक संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घ्या, त्यांच्याशी संबंधित माहिती अद्ययावत ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. जीवनावश्यक वस्तू आणि साहित्याची यादी तयार करून पुरावठदारांची माहिती अद्ययावत ठेवण्यासोबतच आपल्या विभागाशी संबंधित सर्व माहिती तातडीने अद्ययावत करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. आता प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची वेळ आहे. देशासाठी आणि समाजासाठी एकजुटीने काम करण्याची ही वेळ आहे. सर्वांनी आपले कर्तव्य ओळखून पूर्ण तयारी करावी. जशी वेळ येईल तसे आपले कर्तव्य बजावण्यासाठी मागे पुढे पाहू नका, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केलं आहे. थँक्यू शिवसाहेब. आपण एंटायर 2 तासाच्या बैठकीचा आपण आणि चव्हाण अत्यंत समर्पकपणाने मांडलेला आहे सगळ्यांच्या समोर. त्यानंतर मला काही यांची ऍड करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक विषयाच्या वेळेला आपण निश्चितपणे त्या संदर्भातले इनपुट दिलेले आहेत. आपले क्वालिटेटिव्ह इनपुट आम्ही समावेश करून घेतलेला. मला फक्त एवढं सांगायचं आहे, ही टेस्टिंग टाइम आहे. या टेस्टिंग टाइम मध्ये we should put up our hand and take a responsibility. असं व्हायला नको की काही परिस्थिती उद्भवल्यानंतर आम्ही कुणाला तरी चेस करतोय, ते तुझं काम आहे तू कर, यापेक्षा हे माझं काम आहे या पद्धतीने जर आपण पुढे आलो, माझं काम आहे, माझा विभाग नसला काही नसला तरी हे काम माझं आहे, ही जर रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतली तर निश्चितपणे मला वाटतं आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आपलं तयारी असली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण एकमेकांची तयारी करून घेऊ. जिल्हा हा युनिफाईड आहे. कुठलीही परिस्थिती आली तरी आपण तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आपण त्याच्यातून पार पडणार आहोत, हा मला विश्वास आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.
शिवसेनेचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कळवा येथील 7 माजी नगरसेवकांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे, तर आणखी 2 माजी नगरसेवक लवकरच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. दरम्यान नव्याने प्रवेश घेतलेल्या राष्ट्रवादीच्या 7 माजी नगरसेवकांचा सत्कार खारेगाव शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात आला. नव्याने पक्षात आलेले माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका सुरेखा पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, मनीषा साळवी, सचिन म्हात्रे, मंदार किनी, रमेश पाटील इत्यादींचा यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला. डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी मार्गदर्शन देखील केलं. यावेळी माजी नगरसेवक उमेश पाटील, महिला संघटक लता पाटील, नगरसेवक राजेंद्र साप्ते, माजी उपमहापौर मनोज लासे, माजी नगरसेविका विजया लासे, माजी नगरसेविका अनिता गौरी, प्रियांका पाटील, शिवसेना माजी नगरसेवक गणेश कांबळे, माजी नगरसेवक राजा गवारी, अक्षय ठाकूर, शिवसेना शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, उपमहापौर गणेश साळवी, विभाग प्रमुख श्याम पाटील, उपशहर प्रमुख राकेश पाटील, रचना पाटील, अर्चना पाटील, रवींद्र पाटील, रोहन शिंदे, राधे वराडकर, मंदार साळवी, अरविंद सेतावळेकर, राहुल सिनकर, अजय कांबळी, योगेश बोरसे यांच्यासह शिवसेनेचे कळवा, खारेगाव, भेटावा येथील सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपले महाराष्ट्राचे राज्य उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 7 नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. आपल्याकडे पण की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना जो विकास केला, संवेदनशील मुख्यमंत्री, सर्व मिसळणारा, मध्ये धावणारा आणि 24 तासातून 18 तास वेळ देणारा असा मुख्यमंत्री महाराष्ट्र लाभल्यानंतर अनेक महाराष्ट्रामध्ये त्यांनी योजना आणल्या ठीक आहे, ते पूर्तता करण्याची गरज आहे. मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, STचा 50%, त्याच्या लाडली बहीण, या सगळ्या विषय आपल्याकडे आहेत. आणि आपण बघितलं एक काम करत असताना मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेब कल्याण सोबतचे खासदार आहेत. 3 वेळा त्यांनी हॅट्रिक केलेलं आहे. त्याला संसदपटू पुरस्कार मिळाला. एक आपली छाप या मतदारसंघामध्ये त्यांनी सोडलेली आहे. आणि काम करण्याची पद्धत बघितल्यानंतर ज्याने ज्या या ठिकाणी कामाची पूर्तता केली, अनेक प्रकल्प या ठिकाणी आणलेले आहेत, ते प्रकल्प सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. माननीय सन्माननीय आज 7 नगरसेवक प्रवेश केलेला आहे. तर आपल्या भागाचा विकास करावा असेल, आपल्या भागातले प्रश्न सोडायचा असेल, आपल्याला कुठल्या परिस्थितीत निधी पाहिजे असेल, तर आपल्याला गरज आहे या भागात विकास करायची. म्हणून या ठिकाणी याने जो प्रवेश केलेला आहे, आज माजी नगरसेविका, माजी विरोधी पक्ष प्रमिला केणी यांनी प्रवेश केलेला आहे. माजी विरोधी पक्ष मिलिंद पाटीलने केलेला आहे. सर माजी नगरसेवक सुरेखा ताईने केलेला आहे. त्यांच्याबरोबर रमेश पाटीलने केलेलं आहे. महेश साळवी आहेत, मनीषा साळवी आहेत, सचिन म्हात्रे आहेत. अनेक आज पुढे या ठिकाणी प्रवेश केला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंदजी दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून आज आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या सर्वांच्या कळव्यातील सर्व नगरसेवक मिलिंदजी पाटील साहेब, प्रमिलाताई केणी, महेशजी साळवी, मनीषा साळवी, आम्ही सर्वांनीच एकत्रितपणे प्रवेश केलेला आहे. आणि ह्या भागामध्ये जो ह्यापूर्वी विकास झालेला आहे आणि आताही होतच आहे विकास. माननीय श्रीकांत शिंदे साहेब यांनी आता जे इथे वर्णन केलं की त्यांनी जो ह्या भागामध्ये जो निधी दिलेला आहे आणि त्या निधीच्या अनुसरून आमचे माननीय नगरसेवक उमेश पाटील, आम्ही पहिले ह्यापूर्वी एकत्रितपणे काम करत होतो आणि आता आम्ही पुन्हा एकत्रितपणे आलो. याचा खूप आनंद वाटतोय आणि आम्ही सर्व एकत्रितपणे काम करू. आदिवासी श्रमिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. खेवरा सर्कल येथील फार्म हाऊस येथील अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई कारागृह पोलीस अधीक्षक हर्षद अहिरराव, ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे पोलीस उप अधीक्षक विकास कापडे, भिवंडी महानगरपालिका माजी नगरसेवक दिलीप कोठारी, ठाणे महानगरपालिका उपायुक्त बाळू पुचड, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रमेश डोळे, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे सचिव तुकाराम वरठा, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे सल्लागार अमृत सुरकर, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष हेमंत जाधव, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष निलेश महाले,
युवा नेते विनू केवरा तसेच आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, समाज बांधव, पोलीस मित्र व बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि बरोबर आहे. आज माझा 9 मे माझा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त सर्व माझे समाजाचे कार्यकर्ते ठाणे जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले, जे मला आशीर्वाद देण्यासाठी आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या केवरा सर्कल फार्म हाऊसला सगळे उपस्थित राहून मला आशीर्वाद दिला. तसेच ठाणे जेलचे पहिले बॉम्बे जेलचे श्री आईराव साहेब, कापडे साहेब हे दोघं पण मला येऊन आशीर्वाद देऊन केक कापला. संकल्प आमचा एवढा गरिबांसाठी आम्ही संकल्प करतो, अजून काहीच नाही. आमचं जे लोकांची काम असतं ते आम्हाला करायचं. संकल्प हाच माझा बस वाढदिवसाच्या निमित्त. नवीन संकल्प आमच्या आदिवासीवर जो अत्याचार होतो त्याच्याविषयी, अत्याचार करणारे जे नेते आहेत त्यांना आम्हाला धडा शिकवायचा आहे. त्यासाठी आम्ही हे करू. ठाण्यातील उद्योग समूहाला एक हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव असलेले एकत्व ग्रुप आणि ठाणे वैभव यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्व एड्स वार्तापत्राचे प्रकाशन वागळे स्टेट येथील MCHच्या मुख्य कार्यालयाच्या दालनामध्ये ठाण्यातील प्रमुख उद्योजकांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. या वार्तापत्राचं प्रकाशन ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, एकत्व ग्रुपचे संचालक हिरेन छेडा, मयूर बोवा, उर्वी छेडा, ठाणे वैभवचे व्यवस्थापकीय संपादक नरेंद्र बल्लाळ, ठाणे वैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, एकत्व ग्रुपचे संचालक हिरेन छेडा, मयूर बोवा, उर्वी छेडा इत्यादींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संपादक मिलिंद बल्लाळ, एकत्व ग्रुपचे संचालक हिरेन छेडा, मयूर बोवा, उर्वी छेडा यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे.
एकत्व एज हे जे आता आपण सुरू केलेलं आहे प्रकाशन, हे खास करून उद्योजकांसाठी आहे. ते उद्योजकांचा एकमेकांशी संपर्क वाढावा आणि त्याच्यातनं एक कम्युनिटी बिल्ड होऊन त्यांचा सुद्धा उत्कर्ष व्हावा, हा त्यामागचा मूळ संकल्पना आहे. आणि त्याच्यातनं विविध उद्योजक त्यांचे अनुभव कथन करतील, विचाराची देवाणघेवाण होईल आणि समविचारी असे जे सर्व ठाणेकर आहेत जे उद्योग क्षेत्रात काही काम करू इच्छितात, खास करून वागळे सेटमध्ये आपण बघतोय की IT पार्क्स फार मोठ्या प्रमाणात होत आहेत. तर एक ग्लोबलायझेशन मोठ्या प्रमाणात ठाण्यात चालू आहे. परंतु त्या ग्लोबलायझेशनमध्ये जास्तीत जास्त ठाणेकर कसे काय सहभागी होतील, एक कम्युनिटी कशी बिल्ड होईल, हा एकत्व एजचा विचार आहे. आणि ठाणे वैभवने असे प्रयोग अनेकदा केलेले आहेत, असे आपण अनेक मासिकं सध्या काढतोय. तर एकत्व एज त्यातलाच एक प्रयोग आहे की विविध क्षेत्रातल्या लोकांना आपण त्यात सामावून घेतो आणि जे आपलं पंतप्रधानांची इच्छा आहे मेक इन इंडिया, तर मला असं वाटतं मेक इन इंडियाची सुरुवात जी आहे ती मेक इन ठाणेपासून होते. आणि म्हणून ठाण्यासारख्या ठिकाणी आम्ही एकत्व एज आणि एकत्व एजसारखे असे अनेक मासिकं गेल्या 2-3 वर्षात सुरू केलेले आहेत आणि त्या फार मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रातील व्यावसायिक जे आहेत ते एकत्र त्या निमित्ताने येऊ शकतात. सो एकत्व एज निखिल जेव्हा आयडिया घेऊन आले त्याला मला वाटलं की एक ठाणे एवढं मोठं ग्रोईंग शहर असून इकडे बिझनेस आणि प्रोफेशनल लोकांना कनेक्ट करणारं काय एक माध्यम हवा आहे. आणि एक तो न्यूज लेटरची आयडिया जेव्हा त्यांनी मला दिली तर मी बोललो की नाही, दिस इज म्हणजे हे करण्यासारखं प्रयोग आहे. आणि त्या एकत्व एजमध्ये आपला प्रयत्न असा असणार आहे की सगळे बिझनेसेस, प्रोफेशनल्स आणि जे नवीन रेस्टॉरंट्स आणि जो नवीन काहीतरी ठाण्यामध्ये प्रयोग करतायत, जे एंटरप्रेनर्स, प्रोफेशनल, स्टार्टअप्स आहेत, त्या सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म द्यावा ज्याच्या थ्रू ते एकमेकांशी कनेक्ट करू शकतात. ठाणं कसं आहे की खूप झपाट्याने वाढत आहे, मोठमोठ्या प्रमाणात इथे मायग्रेशन होत आहे आणि इतके नवीन ग्रुप्स तयार झालेले आहेत की डॉक्टर लोक मोठ्या प्रमाणात आहेत, उद्योजक मोठ्या प्रमाणात आहेत, शाळा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर कुठेतरी ठाणे वैभवला असं वाटलं की प्रत्येक ग्रुपसाठी एक वेगळं स्वतंत्र व्यासपीठ असावं आणि त्याच्या माध्यमातून खरं ही एकत्व एज ही संकल्पना पुढे आली की इतके बिझनेस पार्क झालेले आहेत, इतके उद्योगधंदे ठाण्यात येत आहेत, वाढत आहेत, नवीन आलेत, काही जुने आहेत ते मोठे झालेले आहेत, अनेकांच्या IPO आलेले आहेत. तर असं वाटलं की कुठेतरी ह्यांना एकमेकांशी आपण कनेक्ट करू शकू का. तर असं एक काही व्यासपीठ जर तयार झालं तर नक्कीच ते एकमेकांशी कनेक्ट होतील आणि ज्याच्याकरून त्यांना एकंदर एकमेकांचा सहवास मिळेल, फायदा होईल आणि ओव्हरऑल ठाण्याची प्रगती होऊ शकेल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.